हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण मागील 3 वर्षातील एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा यांच्यामध्ये कोणत्या प्रश्नांमध्ये बदल झालेले आहे आणि कोणते प्रश्न रद्द झालेले आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघूयात, जेणेकरून तुम्हाला 2024 साठी एक क्लॅरिटी येऊन जाईल। तर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 चा विचार केला असता एकूण बदल हे 10 होते। त्यामधील 7 प्रश्न रद्द झाले होते आणि 3 प्रश्नांच्या उत्तरामध्ये बदल करण्यात आला होता। तर बघूयात आपण ते कोणते प्रश्न होते ते। तर सर्वप्रथम ज्या प्रश्नांमध्ये उत्तर बदल करण्यात आला ते प्रश्न बघा। न्यायमूर्ती रानडे यांनी डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट या कायद्याचे स्वागत केले, कारण या कायद्याने सावकारांपासून शेतकऱ्यांचे रक्षण होणार होते। दुसरा पर्याय, या कायद्याने शेतकऱ्यांची कर्जाच्या भारापासून मुक्तता होणार होती। यामध्ये बघा, पहिलं स्टेटमेंट जे आहे ते बरोबर होतं आणि पहिल्या आन्सर कीने आयोगाने दोन्ही उत्तर ए आणि बी दिलं होतं, तर सेकंड आन्सर कीने त्याचं उत्तर फक्त ए असं देण्यात आलं, म्हणून हा एक चेंज तुम्ही लक्षात घ्या। या प्रश्नाचं उत्तर आयोगाने पहिल्या आन्सर कीनुसार 3 नंबरचा पर्याय दिला होता, परंतु ते चुकीचं असल्यामुळे दुसऱ्या आन्सर कीने दुसरा पर्याय देण्यात आला। त्यामुळे म्हणजे ते बरोबरच होतं, आयोगाने देताना चुकीचं दिलं होतं पहिल्या आन्सर कीने, त्यानुसार हा बदल करण्यात आलेला आहे। यातील बदल झालेला तिसरा प्रश्न बघा, हा पर्यावरणाशी रिलेटेड आहे। याचं उत्तर आयोगाने पहिल्या आन्सर कीनुसार 3 नंबरचा पर्याय दिला होता, परंतु दुसऱ्या आन्सर कीनुसार बदलून 1 नंबरचा पर्याय दिलेला आहे। त्यामुळे असे 2021 च्या पूर्व परीक्षेमधील चेंजेस होते, आन्सरामधील बदल। त्यानंतर बघा, रद्द झालेले प्रश्न। या प्रश्नामध्ये हिंदू कोड बिलला कोणी पाठिंबा दिला होता असं विचारलं होतं, परंतु या पर्यायापैकी एकमेव सुचेता कृपलानी यांनीच हिंदू कोड बिलला पाठिंबा दिला होता। बाकीच्या 3 जणांनी विरोध केला होता। ऑप्शन ओनली डी असा कोणताही पर्याय नव्हता, त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल करण्यात आला होता। त्यामुळे तुम्ही 2024 बाबतीत असं काही आहे का प्रश्नांमध्ये, त्यावरून आपल्याला एक आयडिया येऊ शकते की या प्रश्नांमध्ये बदल होऊ शकतो किंवा हा प्रश्न रद्द होऊ शकतो। पुढचा प्रश्न बघा। आता हा प्रश्न कॅन्सल करण्यामागचं कारण म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 या दोन्ही पर्यायामध्ये ए आणि सी आणि ए बरोबर हे दोन्ही पर्याय सारखे असल्यामुळे हा प्रश्न कॅन्सल करण्यात आलेला आहे। म्हणजे ए आणि सी बरोबर, आता वेडनबर्ग आणि सर हेनरी कॉटन हे त्याचं उत्तर होतं, परंतु हे उत्तर 2 पर्यायामध्ये असल्यामुळे हा प्रश्न रद्द करण्यात आला, कारण की काहींनी ए उत्तर दिलं असेल, काहींनी 3 उत्तर दिलं असेल, त्यामुळे हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे। आता हा इकॉनॉमिक्सचा प्रश्न बघा, हा कॅन्सल केलेला आहे, पण हा का कॅन्सल केला हे मला तरी माहिती नाही। तरी कोणाला माहित असेल तरी कमेंट सेक्शन मध्ये का कॅन्सल केला याचं एक्सप्लेनेशन तुम्ही देऊ शकता। माझ्या नुसार याचं उत्तर बी हे अयोग्य होतं आणि त्या आयोगाने पहिल्या कीनुसार दिलं पण होतं, पण दुसऱ्या कीनुसार हे प्रश्न कॅन्सल करण्यात आलेला आहे। त्यामुळे याचं काही एक्सप्लेनेशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता। आता या प्रश्नामध्ये बघा, when the two surfaces in contact have a very thin layer of lubricant in between them, it is known as। तर बघा, आता याचं उत्तर कसं आहे, आता 3 आणि 4 फिल्म फ्रिक्शन आणि ग्रीझी फ्रिक्शन या दोन्ही प्रकारच्या फ्रिक्शन मध्ये एक लुब्रिकंटची लेयर असते, त्याच्यामुळे याचं उत्तर दोन्ही पण येऊ शकत होतं, परंतु जास्त बरोबर याचं उत्तर फिल्म फ्रिक्शन होतं। परंतु या 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन असल्यामुळे हा प्रश्न आयोगाने रद्द करण्याचं ठरवलं, त्यामुळे हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे। हा प्रश्न बघा, यामध्ये पोलिओ बद्दल विचारलेला आहे। त्यामध्ये बघा, हा विषाणूजन्य आजार आहे आणि हा डीएनए विषाणूमुळे होतो, त्यामुळे डीएनए नसून आरएनए विषाणूमुळे होतो, त्यामुळे हे फर्स्ट स्टेटमेंट चुकीचं आहे आणि उरलेले 3 स्टेटमेंट्स हे बरोबर आहे। परंतु पर्यायामध्ये बीसीडी करेक्ट किंवा बीसीडी बरोबर हा पर्याय नसल्यामुळे आयोगाने म्हणजे हा प्रश्न रद्द केलेला आहे। त्यानंतर पुढे बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 मध्ये एकूण 10 बदल होते, त्यापैकी 3 प्रश्न रद्द करण्यात आले आणि 7 प्रश्नांच्या उत्तरांमध्ये बदल करण्यात आला। ते कोणते आपण बघूयात। तर सुरुवातीला आपण कोणत्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये बदल करण्यात आला ते बघूयात।
तर बघा, या नीती आयोगाच्या इंडेक्सच्या रिलेटेड 2 स्टेटमेंट दिले होते. त्याचं उत्तर पहिल्या आन्सर कीने एकही नाही असं दिलं होतं, तर दुसऱ्या आन्सर कीने दोन्ही पर्याय बरोबर असल्यामुळे त्याचं उत्तर चेंज करून दोन्ही बरोबर असं देण्यात आले होते. हा NCST आयोगाबाबतीत त्याच्या कार्याबाबतीत विचारलेला प्रश्न आहे. पहिल्या आन्सर कीने आयोगाने ओनली ए आणि बी हे उत्तर बरोबर असा पर्याय दिला होता, परंतु मुलांनी बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणात ऑब्जेक्शन घेतले आणि सोर्सेस पाठवले. त्याच प्रकारे मुलांनी रेकॉर्डिंग करून सुद्धा कॉल रेकॉर्डिंग करून सुद्धा आयोगाला पाठवली होती, NCST आयोगाला संपर्क करून. त्यानुसार सेकंड आन्सर कीने आयोगाने याचं उत्तर वरीलपैकी सर्व बरोबर हे दिलं होतं. त्यानंतर बघा, मातीच्या घटकाच्या रिलेटेड हा प्रश्न आहे. पहिल्या आन्सर कीने आयोगाने याचं उत्तर फक्त ए आणि बी हे दिलं होतं. त्यानंतर त्याच्यामध्ये रासायनिक पदार्थ आणि रंगद्रव्य आयोगाने दिलेले नव्हतं. त्यानंतर मुलांनी ऑब्जेक्शन घेतले. त्यानंतर याचं उत्तर बदलून ABCD हे देण्यात आलं होतं. त्यामुळे तुम्ही जर योग्य ऑब्जेक्शन घेतलं आणि आयोगाला योग्य रेफरन्स पाठवले तर त्याचं उत्तर चेंज होतं, परंतु ते योग्य रेफरन्स म्हणजे आयोगाने ते स्वीकारले पाहिजे. त्यानंतर आयोग सेकंड कीनुसार उत्तरामध्ये बदल करत असतो. तर आता हा त्यावेळेचा सगळ्यात गाजलेला प्रश्न होता. याचं उत्तर प्रथम आन्सर कीने आयोगाने करेक्ट दिलं होतं ACD, परंतु सेकंड आन्सर कीने आयोगाने ते चेंज करून ओनली ए आणि सी दिलं. म्हणजे याच्यामध्ये बघा, सी ऑप्शन आणि ए ऑप्शन हे दोन्हीच बरोबर दिलं. डी ऑप्शन पण बरोबर आहे, पण आयोगाने त्याला एंटरटेन केलं नाही आणि मुलं आपल्या कोर्टमध्ये गेले तरी आयोगाने त्या ठिकाणी आपली बाजू रेटून धरली आणि हे चुकीचं उत्तर आयोगाने खरं करून दाखवलं. म्हणजे याचं उत्तर ACD यायला पाहिजे होतं, परंतु आयोगाने याचं उत्तर ए आणि सी बरोबर दिलं होतं. त्यामुळे बऱ्याच मुलांचे त्यावेळेस नुकसान झालं. त्यामुळे असं आयोगाने परत करू नये आपण अशी आशा बाळगूयात. पुढे बघा, हा क्रेब सायकलनुसार विचारलेला प्रश्न होता. याचं उत्तर आयोगाने डिकार्बोक्सिलेशन पहिल्या आन्सर कीनुसार दिलं होतं किंवा डिहायड्रेशन दिलं होतं, परंतु सेकंड आन्सर कीने चेंज करून डिहायड्रोजनेशन हे उत्तर देण्यात आलं होतं, जे की बरोबर होतं. तर सहकारी संस्थाचा हा प्रश्न बरोबर येणार सेकंड आन्सर कीने सगळ्यांना माहिती होतं, कारण की आयोगाने पहिल्या आन्सर कीनुसार ए आणि बी बरोबर आणि सी त्याच्यामध्ये इन्क्लूड केला नव्हता. परंतु लॉर्ड कर्झनच्या काळातच 1904 मध्ये तो कायदा झाला होता, पहिला सहकारी कायदा, आणि ते बरोबर असल्यामुळे सेकंड आन्सर कीने आयोगाने ABC तिन्ही बरोबर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बदलून दिले होते. हा सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्सचा प्रश्न होता. पहिल्या आन्सर कीने आयोगाने उत्तर लुईस हॅमिल्टन दिलं होतं, परंतु त्याचं उत्तर मॅक्स वर्स्टॅपेन असल्यामुळं आणि सगळ्या वेबसाईटवर ते उत्तर अवेलेबल असल्यामुळं आणि हा फॅक्च्युअल प्रश्न असल्यामुळं याचं उत्तर मॅक्स वर्स्टॅपेन देणं आयोगाला भाग होतं आणि दुसऱ्या आन्सर कीनुसार आयोगाने आन्सर चेंज करून मॅक्स वर्स्टॅपेन हे उत्तर दिलं होतं. तर बघा, याच वर्षी आयोगाने 2022च्या पूर्व परीक्षेमध्ये 3 प्रश्न कॅन्सल केले होते. ते बघा, एक म्हणजे वीरा शिंदे यांना बडोदा सरकारने कोणता पुरस्कार दिला होता, तर याचं उत्तर दलित मित्र हे पहिल्या आन्सर कीने बरोबर दिलं होतं, परंतु मुलांनी रेफरन्स पाठवले आणि बाकीचेही उत्तर त्याच्यामध्ये येत आहेत किंवा असेही पुरस्कार दिले होते असं मुलांनी ऑब्जेक्शन घेतलं, त्यामुळे हा प्रश्न रद्द करण्यात आला. त्यानंतर बघा, छत्रपती शाहू महाराजांनी शाळेत न येणाऱ्या मुलांच्या पालकांना किती रुपये महिन्याला दंड दिला होता किंवा दंड ठरवला होता. त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 2 पैसे किंवा 1 रुपया असे वेगवेगळे उत्तर सापडले होते. ते रेफरन्स मुलांनी आयोगाला पाठवले, त्यानुसार आयोगाने हा प्रश्न रद्द केला होता. पुढे बघा, आता कोणता विच फॉलोइंग प्लांट हार्मोन इज रिस्पॉन्सिबल फॉर सेनेसन्स, तर आता याचं उत्तर आयोगाने पहिल्या आन्सर कीने ॲब्सेसिक ऍसिड दिलं होतं, जे की बरोबर होतं. मोस्ट प्रोबेबली किंवा मोस्ट ॲक्युरेट उत्तर तेच होतं, परंतु काही प्रमाणात इथायलिन ऍसिडने किंवा इथायलिनने हे
ॲब्सेशन किंवा सेन्सेशन जे म्हणतो आपण ते प्रोड्यूस होतं. त्यामुळे याचा 2 उत्तर येत होते. त्यामुळे ॲब्सेसिक ॲसिड आणि इथायलिन या दोन्हीपैकी कोणतेही उत्तर न देता आयोगाने हा प्रश्न रद्द केला होता. त्यामुळे असे 2 पर्यायामध्ये जर कन्फ्युजन असेल, जसं आता 12th इयर प्लॅनचा प्रश्न आहे, हे द्यावी की ते द्यावी, त्यापेक्षा आयोग त्या प्रश्नाला कॅन्सल करण्याला जास्त प्रेफर करत असतं. त्यानंतर बघा आता राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 म्हणजे मागच्या वर्षी झालेल्या परीक्षेमध्ये किती बदल केले होते. त्यामध्ये बाकीच्या पेपरच्या तुलनेने कम्पॅरेटिव्हली कमी बदल झाले होते. एकूण बदल 6 होते. त्यापैकी 2 प्रश्न रद्द करण्यात आले आणि 2 आपले 4 प्रश्नांची उत्तरं बदलून देण्यात आले होते. तर बघूयात ते कोणते कोणते प्रश्न होते ते. तर यात बघा, यामध्ये नायट्रस ऑक्साईडचा किंवा नायट्रस ट्रायऑक्साईडचा प्रश्न होता. पहिल्या आन्सर कीने आयोगाने त्याचं उत्तर 2 नंबरचा पर्याय दिला होता, परंतु ऑब्जेक्शन घेतल्यानंतर दुसऱ्या आन्सर कीने नायट्रस ट्रायऑक्साईड हे उत्तर देण्यात आले होते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर दिले होते. त्यानंतर आता तो आपला परमोनिफेरस युगातील तो प्रश्न होता. आयोगाने पहिल्या आन्सर कीनुसार त्याचं उत्तर ABC दिलं होतं, म्हणजे पर्याय क्रमांक 3 दिलं होतं, परंतु चेंज करून पहिल्या आन्सर कीने ते सेकंड आन्सर कीने आयोगाने याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 दिले. त्यानंतर कच्च्या मालाचा प्रश्न होता. त्याचं पहिल्या कीने आन्सर हे 1 नंबरचा पर्याय दिलं, तर दुसऱ्या कीने आन्सर चेंज करून 2 नंबरचं आन्सर दिलं होतं. त्यानंतर शेवटचा अमृत योजनेवरील प्रश्न होता. त्याचं पहिल्या कीने उत्तर 4 नंबरचं दिलं होतं, परंतु मुलांनी ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन योजनाचे फोटो आयोगाला सेंड केले किंवा ते आयोगाला पाठवले. त्यानंतर आयोगाने त्याचं उत्तर चेंज करून 3 नंबरचा पर्याय हे उत्तर दिले होते. अशा प्रकारे मागच्या 2023 मध्ये म्हणजे 2023च्या पूर्वपरीक्षेमध्ये 4 प्रश्नांच्या उत्तरामध्ये बदल करण्यात आले होते. त्यानंतर बघा, 2 प्रश्न कॅन्सल करण्यात आले होते. ते म्हणजे बर्नॉलीज प्रिन्सिपल. त्या ठिकाणी म्हणजे त्या इक्वेशनमध्येच प्रिंटिंग मिस्टेक असल्यामुळे हा प्रश्न कॅन्सल करण्यात आला होता. आणि जिल्हा परिषदेचा जो प्रश्न होता त्यामध्ये फक्त 1 पर्याय बरोबर होता आणि बाकीचे सगळे पर्याय चुकीचे होते. जसं आपल्या आत्ताच्या मेघालयाच्या प्रश्नाप्रमाणे त्यामध्ये देखील बदल अपेक्षित आहे. म्हणजे फक्त 1च पर्याय बरोबर होता, बाकीचे सर्व पर्याय किंवा 2 उत्तर याचे बरोबर होते, असं काहीतरी होतं. ज्याला माहिती असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगावं. त्यानंतर बघा, हे असे 2 प्रश्न कॅन्सल करण्यात आले. म्हणजे 2021ला 10, 2022ला 10 आणि 2023ला 6 प्रश्नांमध्ये बदल झाले आणि 2024ला देखील अशा प्रकारे 10+ प्रश्नांमध्ये बदल म्हणजे काही कॅन्सल आणि काहींचे उत्तर बदल आपल्याला बघायला मिळणार आहे.